आणि कन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीजकल्पांतीचे तुका मने व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम पांडुरंगा करू प्रथम हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा सुबटा शिवभोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बादे क्रोध काम जयांच्या केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठाला ची वारी आहे माझ्या घरी आणि कोण करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्त काळी प्राप्त वेळी भगवंताच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग अथवा म्हणून दाखवलेला अभंग साधू संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचा कलश तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु श्रीमंत साधू तुकोबरा यांचा 3 कडव्याचा गोड नामाबद्दल निष्ठा व्यक्त करणारा 3 कडव्याचा अभंग आहे। कडव्याचा गोड आहे जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय वारकरी संप्रदायाची साधनाबद्दल प्रेम व्यक्त करतात। ऐका, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय नामाविषयी निष्ठा व्यक्त करतात। जी प्रमुख साधना वारकरी संप्रदायाची जिला विशेष महत्व दिल्या गेलं त्या नाम साधनेबद्दल तुकाराम महाराजांनी आपलं प्रेम व्यक्त करावं आणि त्या नाम साधनेला पुष्टी देणारं बळ देणारं जर व्रत कोणतं असेल आमच्या वारकरी संप्रदायामध्ये तर ते व्रत म्हणजे एकादशीचं व्रत आहे। ते एकादशीचं व्रत आणि भगवंताचं नाम याच्या व्यतिरिक्त आमच्या जीवनात काहीच नाही। आणि मग तुकोबरांनी सांगावं भगवंताचं नाम एकादशीचं व्रत आणि आमच्या जीवनात जर कुठलं तीर्थ असेल तर ऐका आई पंढरपुरासारखं आमच्या जीवनामध्ये तीर्थ आहे। पंढरपुरानंतर आमच्या जीवनात तीर्थ नाही, एकादशी नंतर आमच्या जीवनात व्रत नाही आणि भगवंताच्या नामाशिवाय आमच्या जीवनात दुसरं काही करणारा आजचा अभंग आहे। अभंग घेण्याचं कारण आज एकादशीचा व्रतही आहे आणि आपल्या श्री संत सावता महाराज आणि नामदेव महाराजांच्या या पर्व कालावरती चालत असलेला आपला सोहळा त्याची सुरुवातही आहे। आज पहिला दिवसही आहे। कीर्तनकाराच्या नियमाप्रमाणे त्याने नामाचं महात्म्य घेणारा अभंग घेतला पाहिजे, पण फक्त नाम साधना न सांगता आपल्या जीवनामध्ये पंढरपूर सारखं तीर्थ नाही, तुमच्या माझ्या जीवनामध्ये वारकऱ्यांच्या जीवनामध्ये आपण त्या तीर्थाविषयीचं प्रेम व्यक्त करतो। आणि आज अभंग घेण्याचं कारण म्हणजे असं, जरा कान देऊन ऐका। आज एकादशीचाही व्रत आहे, पहिलाही दिवस आहे म्हणून एकादशी सांगितली, नामही सांगितलं आणि यदा कदाचित या वर्षी ज्यांची पंढरपूरची वारी झालेली नाही, कान देऊ नाही का, यदा कदाचित 2 वर्ष कोरोनामध्ये तर झालीच नाही पण यंदा सुद्धा आमनं जमणं नाही असा ज्या ज्या बादर आहेत म्हणजे जमलं नाही बा त्यांच्या करता सुद्धा तिथे जाता आलं नाही, त्याचे मंदिर आज पुरता का असेना आपल्या करता उघडेत म्हणून पंढरीची वारी आहे माझ्या घरी। या तिघही संकल्पनेतून आजचा अभंग, अभंगावर विस्तृत चिंतन मांडण्यापूर्वी 2 मिनिटं परिहार देणं उचित आणि गरजेचं। परिहार द्यायचा तो असा, तशानं पुनीत पावन झालेल्या प्रेमळ असणाऱ्या तीर्थक्षेत्र कळवाडी या नगरामध्ये, या धर्मनगरामध्ये रामराज्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला आपला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये श्री संत सावता महाराजांच्या या पर्व कालावरती, नामदेवरायांच्या पर्व कालावरती 5 दिवसाचा आहे का 4 दिवसाचा, 4 दिवशी आपला हा कीर्तन सोहळा पहिला दिवस उत्साहामध्ये बहुसंख्येने आपण उपस्थित झालेला आहात, फार गोड। खरं तर मला इथे आल्यानंतर मी काही सगळे हे लोक पाहिलेत, बाबा तुम्ही सगळे वयस्कर लोक, काही भजनी मंडळाचे सदस्य, काही महिला वर्ग, मला असं वाटतं की मी या गावामध्ये कधीतरी कीर्तन करून गेलोय महाराज, असं मला वाटतं। मी इथं आल्यानंतर हे पाहिलं सगळं की आपलं कीर्तन याच्या पहिले या गावामध्ये झालेलं आहे। तुम्हाला आठवतं का? तुम्हाला आठवतं?
त्या गोष्टीला कमीत कमी 30 वर्ष झालेले असावे असा माझा अंदाज आहे. बरोबर 30 वर्ष. बाकी ना म्हणतोस वैवी बो कोणी दखल, काही ना काही घेणं नसतं, रात्री काय सकाळी काय असा काही विषय. 30 वर्ष नाही पण गेल्या 5-6 महिन्यापूर्वी, 2-4 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी बरोबर सांगितलं, एकदा इथे कीर्तन झालं, प्रेमाची मंडळी आहे, आनंद वाटला. आणि बरोबर पहिलाच दिवस, पण वाटत नाही पहिला दिवस आहे, गाव चांगलंच भाविक आहे. वा वा, असाच आनंद परमार्थातला घेतला पाहिजे. सगळी माझ्या जीवाची प्रेमाची मंडळी या ठिकाणी आज कीर्तनाला उपस्थित आहेत. आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यातून, भजनी मंडळाच्या सहकार्यातून, वारकरी संप्रदायाच्या निष्ठावंत सगळ्यांकडून मला ही कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत आली. मी माझ्या जीवनातलं मदभाग्य समजतो. माझ्यावर प्रेम करणारी सगळीच मंडळी या कीर्तनाला उपस्थित आहेत. महाराज मंडळी येडगाववरून तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचे एकदा आभार. श्रद्धेय महाराज अनिल महाराज आपण आलात, तुमचे एकदा कोटी कोटी आभार. मृदंगाचार्य परमस्नेही परम श्रद्धेय परम आदरणीय काय ना आकाश महाराज, कुठले तरवाड्याचे, तुम्ही आलात. म्हणजे परमेश्वर महाराज उगले, तुम्ही त्यांचे बंधूच आहात, फार गोड. तुमचे एकदा कोटी कोटी आभार. विनेकरी बाबा, सगळी मंडळी, वा वा, बाबा आहेत, नाना आहेत, समस्त भजनी मंडळ. कळवाडीचेच आहेत ना आपण? हां कळवाडीच का बाहेर गावतीन कोण येत? तुम्ही कुठले? चिंचगव्हाणचे. वा वा वा, चिंचगव्हाण कुठं आले? जवळ, चांगले. तुम्ही सगळी मंडळी भाऊ इथलेच का? वा, धन्यवाद. तुम्ही आहेत, तुम्ही सगळी मंडळी, आप्पा असतील, नाना आमचे, सगळे प्रेमाची सगळी मंडळी. सागर भाऊ, तुमचे एकदा आभार. मॅनेजमेंट फक्त सांभाळा, म्हणजे तेवढं एक करा, नाही तर बोलता बोलता मला धसका लागू नये. म्हणजे काही वेळेस माणूस अवसानामध्ये बोलत असतो आणि सभागृह म्हटला म्हणजे सभा चालू आहे असा त्याचा भास होतो. मेरे प्यारे देशवासियो, हा ज्याला समजलं त्याला धन्यवाद, बाकी प्रसाद काही घर जायचा. अरे काय सगळीच मंडळी अगदी गोड आहे. आणि आज कीर्तनाला विशेष या ठिकाणी या कीर्तनाला शूट जे करतायत म्हणून तुमचे चेहरे चांगले ठेवा. महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन पाहतात यूट्यूबला, आपले चेहरे सगळ्यांचे कसे पाहिजे? प्रसन्न पाहिजेत. आमचे विजूदादा मोरणहून आले, मी त्यांचे एकदा कोटी कोटी आभार व्यक्त करतो. माझे साडूच आहेत ते, म्हणून ते मला चांगले लाडू खाऊ घालतील असं आहे. आणि दुसरा एक नियम, मी सहसा शूटिंग असली की मला धसका बसत असतो, पण माझे बरेच कीर्तन यूट्यूबला आहेत. शूटिंगबद्दल तुमचे धन्यवाद. काय भाग्य असेल आमचं. माझं तर काही लग्न झालं नाही, पण भविष्यामध्ये होईल. कदाचित लग्नामध्ये शूटिंग नसेल, पण आतापर्यंत कितीतरी कीर्तनांमध्ये लोकांनी शूटिंगा केल्या. हा संप्रदायाचा फार मोठा गौरवाचा दिवस आहे. आणि तुम्हाला विनंती करतो, कीर्तनापुरतं प्रेम ठेवू नका, लग्नातही तुम्ही सहकार्य केलं तर बरं होईल, म्हणजे पैसा वाचतो आपला, असं आहे. सगळ्यांचे एकदा कोटी कोटी आभार. बाहेर बसलेले माझे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तुमचेही एकदा आभार. मी सावता महाराजांची निष्ठेनं सेवा करतायत, तुमचे एकदा आभार. वा, आणि तसे लोक पाहिजेत. ते लोक म्हणजे न्यायाधीश आहेत. त्यांच्यापैकी एक जरी उठला तरी समजिल ना फेल. जे हात सापडले ते मर्यादेने उठणार नाहीत. इथले लोक जे आहेत ना ते उठणार नाहीत. त्याची माहिती आहे, कोई बी काही बी बोली पडी बस कनी, ते बोलणार नाहीत, ते उठणार नाहीत. पण त्यांना कोणाचा धाक नाही. पटी ते बसते, नाही पटणं त्यांच्या वाटा पाहतील. पण मी त्यांचे एकदा आभार व्यक्त करतो. सगळीच माझी प्रेमाची मंडळी, अगदी अगदी गोड. मला आपण या ठिकाणी बोलवलं, प्रेम दिलं, तुमचे एकदा आभार. ज्यांच्याकडे संत फराळाची व्यवस्था होती, काय नाव त्यांचं? अनिल खैरनार. अनिलजी खैरनार, त्यांचे एकदा आभार. फार गोड. वाढणाऱ्याचं प्रेम, खाणाऱ्याचं प्रेम एकत्रित झालं की त्याला आनंद येत असतो. पण माफ करा, त्यांचा आग्रह फार होता, पण म्हणजे आबरूदार असल्यामुळे आज एकादशी याचं भान ठेवलं पाहिजे. काय आहे? एकादशी आहे. थोडं उपवाशी राहावं, तो उपवास असा आहे.
नाही तर टाक आमटी वड आमटी. अरे असं कसं? हां, ती एकादशी की नाही, फार सुंदर नियोजन त्याही कुटुंबाने केलं. त्यांचे एकदा कोटी कोटी आभार. सगळ्यांचे एकदा आभार व्यक्त करतो. प्रत्येकाच्या चरणविंद नतमस्तक होऊन वारकरी संप्रदायाच्या नियमाने एका वाक्यात मस्तक हे पायावरी. वा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला. अभंग तुकोबारायांचा आहे, 3 कडव्याचा आहे. तुम्ही असं म्हणाल महाराज सहज असा अभंग 4 चरणाचे घेतले जातात. आता उद्या जर कीर्तन असलं तर 4 चरणाचा अभंग घेतील महाराज. परवा कीर्तन असलं की 4 चरणाचे अभंग घेतील. सहसा आम्ही 4 चरणाचे अभंग ऐकतो. तुम्ही 3 चरणाचा का अभंग घेतला? आणि खरं पाहिलं तर 4 चरणाचे अभंग असतात, कीर्तनकार जास्त घेतात. किती चरणाचे? किती? बोलत जा. किती? 4 चरण. तुम्ही म्हणाल 4 चरणाचे अभंग घेण्याची गरज काय? काय गरज आहे 4 चरणाचे अभंग कीर्तनकारांना घेण्याची? त्याचं एक कारण नेमकं ऐका, कान देऊन ऐका. पटत असेल तर डायरीमध्ये लिहून घ्या. 4 चरणाचे अभंग का घ्यावे? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे 2 चरणावाल्यांनी चांगलं वागावं याच्याकरता 4 चरणाचे अभंग आहेत. किती? समजी राही ना? मी आई राणीजे बरोबर बरोबर आहे की नाही? 2 चरणावाल्यांनी चांगलं वागावं याच्याकरता किती? 4 चरणाचे. तुम्ही म्हणाल मग आम्ही चांगलं वागत नाही का? काहीतरी चूक आपल्याकडून झाली नाही तर आपल्याला तोंड बांधण्याची गरज आली नसती. कुछ गुनाह तो हमने भी किया साहब, वरना मुंह झाकने की जरूरत नहीं थी. कोरोना हा, तोंड कोण झाकतं? तोंड कोण झाकतं? जाऊ दे तिकडे. काहीतरी चूक झाली की माणूस तोंड लपवत असतो. काहीतरी चूक आपल्याकडनं झाली निसर्गाबद्दल म्हणून आपल्याला ते वाईट दिवस आले. चांगलं वागण्याकरता साधू संतांनी तुम्हाला मला 4 चरणाचे डोस पाजले. आज अभंग 3 चरणाचा आहे, फार गोड आहे. तसं पाहिलं तर आज एकादशीचा व्रत आहे आणि एकादशी असल्यामुळे अभंग घेण्याचं कारण पंढरीची वारी आहे माझ्या घरी. ऐका, संप्रदायाचे प्रकार 4 आहेत काका. किती प्रकार आहेत संप्रदायाचे? 4 प्रकार आहेत. ऐका, व्यवस्थित ऐका आई. 4 प्रकार संप्रदायाचे पडतात. एक गणपत्य संप्रदाय, एक शैव संप्रदाय, एक शाक्य संप्रदाय आणि एक वैष्णव संप्रदाय. किती झाले? 4 संप्रदाय झाले. जे गणपतीची उपासना करतात ते गणपत्य संप्रदायामध्ये मोडले जातात. जे देवीची पूजा करतात ते शाक्य संप्रदायामध्ये मोडले जातात. जे शिवाची पूजा करतात ते शैव संप्रदायामध्ये मोडले जातात. तुम्ही आम्ही विष्णूचे उपासक आहोत म्हणजे वैष्णव म्हणून आहोत. तुम्हाला मला वैष्णव म्हणतात. वैष्णव या शब्दाचा अर्थ जर तुमच्या पाठीवरती लिहिला काका तर ऐकणारे सगळे हुशार आहेत. वैष्णव नावाचा अर्थ जर तुमच्या एखाद्या पाठीवर लिहिला तर इतका गोड आहे. वैष्णव त्या संप्रदायामध्ये आपण मोडतो. आपण सगळे वैष्णव आहोत. वैष्णव या शब्दामध्ये 2 आकडे पडतात. जर पाहिले तर किती आकडे? 2 आकडे पडतात. ऐका, वैष्णव या शब्दामध्ये 2 आकडे पडतात. वैश म्हणजे 20, 9 म्हणजे 9. 20 आणि 9 ही 2 आकडे तिथं निघतात. मग तुम्ही म्हणाल असे आकडे काय तुम्ही आकडे सांगायला आलेत का? मी आकडे सांगायला आलो नाही. वैष्णव नावाचा शब्द पहा, त्याच्यामध्ये 2 आकडे येतात, एक 20 आणि एक 9. परमार्थामध्ये बेरीज करायची, वजाबाकी करायची नाही. ऐका रे भाऊ, बेरीज करायची, वजाबाकी करायची नाही. तुम्ही म्हणाल कशी? महाराज 12 वर्ष मी पंढरपूरची वारी केली हो, पण आता पाय चालू देत नाही हो, मग मी बंद केले हो. तसं नाही. 12 वर्षाची वारी झाली ना, माझ्या जीवनातले 24 वर्ष झाले पाहिजे. 24 झाले ना, माझ्या जीवनातले 36 झाले पाहिजे. 15 वर्ष सप्ताह चालावा हो, पाणी डोकांवर घेऊ, भरपूर परमार्थ वही घ्याव. आता असा वाटस बंद करी देऊ. मग अजून पुढे आमचा शताब्दी झाला पाहिजे. परमार्थात वाढ असली पाहिजे, वाढतं पाहिजे. परमार्थात वाढतं, प्रत्येक गोष्टीत वाढतं केलं पाहिजे. परमार्थामध्ये मग म्हणजे केलं पाहिजे की नाही, असं येते. घटवायचं काहीच नाही, वाढतं पाहिजे. याला बेरीज म्हणतात. 20 आणि 9
बेरीज बोला ना, किती किती काय 29. 20 आणि 9 29 म्हणजे काय ऐका. 29 प्रकारचे व्रत तुमच्या माझ्या जीवनामध्ये येतात. जो करतो मनाने त्याला वैष्णव म्हणतात. एका महिन्याला 2 एकादशी येतात, असा 12 महिन्याला 24 आणि 5 वेळा जेव्हा देवाने अवतार घेतला ते 5 पर्व काळ आणि 24 एकादशा. 24 आणि 5 करा तुम्ही हिशोब, 29 होतात. ते 29 प्रकारचे व्रत उपवास जो मनाने करतो, पवित्र तुळशीची माळा गळ्यामध्ये घालतो, आषाढी कार्तिकेला न चुकता पंढरपूरचा नियम करतो, त्याला म्हणावं वैष्णव. वैष्णवाने एकादशी केलीच पाहिजे. माझी शपथ आहे तुम्हाला, खरंच सांगा आज कोणी कोणी एकादशी केली? कोणी कोणी केली? हात वर करा. मी एकादशी केली बुवा, करा करा, हात वर करा. त्याच्यात काय आहे एवढं? करा असं. मग तुम्ही इकडे वा. आपलं कीर्तन म्हणजे चालता बोलताय. जो मला 3 प्रश्नाची उत्तर देईल मी माणूस आहे. पण मुडी असा कितला आहेत म्हणजे केली होती बुवा, पण हुकली महाराज माझ्याकडनं. तुम्ही आपलाच माणूस कसं काय फुटणार काय माहित. त्यामुळे मी धरत नाही म्हणे बाबा असं बी असं चांगलं, काय हरकत नाही, सगळेच धरतात असं काही नाही, चांगलं अगदी गोड. एकादशी केली पाहिजे. 24 एकादशा जरी नाही झाल्या महाराज, पण 2 तरी केल्या पाहिजे. किती? 2. आणि 2 एकादशी एवढ्या महत्वाच्या आहेत की त्या 2 एकादशीला तरी आपण पंढरपूरला गेलं पाहिजे असा नियम आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका स्वतः पांडुरंग म्हणतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग. या 2 एकादशा तरी केल्या पाहिजे. आज एकादशीचा पर्व आहे म्हणून अभंग घेतला. आषाढी कार्तिकीला जे गेले नाही, आज मनाने ऐकलं तरी तुम्हाला मला आषाढी कार्तिकी घडल्याशिवाय राहणार नाही. संप्रदाय 4 प्रकारचे, त्याच्यापैकी आपण वैष्णव संप्रदायामध्ये मुडतो. माझा मुद्दा ऐका. नेमकं या संप्रदायाची निर्मिती केली कोणी बरं? निर्मिती आपण ज्या संप्रदायामध्ये वाटचाल करतो त्या संप्रदायाची एकाला विचारलं त्याने सांगितलं ज्ञानोबांनी निर्मिती केली. तसं नाही, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवाला. ज्ञानोबांनी त्याचा पाया रचला, पण या संप्रदायाची खरी सुरुवात कोणी केली एकदा ऐका. फार मस्त इतिहास आहे त्याला, जरा मुद्दा सांगतो. या संप्रदायाची सुरुवात कोणी केली जर विचारलं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सजस्थिती. आदिनाथांपासून म्हणजे भगवान शंकरजींपासून याची निर्मिती. कशी? पार्वती मातेनं रोज सांगावं, शंकरजींना रोज आग्रह करावा, देवा तुमचं जे गुह्य ज्ञान आहे, गोड ज्ञान आहे, ते ज्ञान मला एकदा सांगा, मला सांगा, मला ज्ञान सांगा. शंकरजी कंटाळले, कारण बाया ऐकत नाहीत. ऐकतात का बाया? बाया ऐकतात? बाया ऐकतात? नाही ऐकतात. बाया अजिबात ऐकत नाही. तुम्ही किती मोठ्या मोठ्या मिशा ठेवल्या, बाया ऐकत नाहीत. मग हल्ली तरुण पोरं मिशाच ठेवत नाही. त्याचं कारण त्यांना माहिती भेटतच नाही, मग त्या का चहात बुडवायच्या? भेटतच नाही तर ते आहे का नाही? फार फार काळ वाईट आहे. बाया ऐकत नाही. माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नसेल काका तर घरी जाऊन बायांच्या मेंदूचं ऑपरेशन करा, म्हणजे तुम्हाला कळेल बाया ऐकत नाहीत. नाही ऐकत बाया, नाहीच ऐकलं. एक दिवशी कंटाळून शंकर भगवान म्हणतात, हे वेळ आली की मी तुला ते ज्ञान सांगेल. काय केलं ऐका. मी नाही सांगत, ज्ञानोबा गोड वर्णन करतात. शिरसिंधूची परिसरी शक्तीची एक कर्णकुवरी
काय वर्णन केलं असेल. अशा परिसरात नेलं, सिंधूचे परिसरी म्हणजे जिथं झाड नाही, पशु नाही, पक्षी नाही, समुद्राच्या तीरावरती भगवंताने नेलं आणि ते गुह्य ज्ञान सांगायला. शक्तीचे कर्ण कुहरी म्हणजे पार्वती आईच्या कानामध्ये ते ज्ञान सांगायला सुरुवात केली. पण ऐका, ज्ञान सांगत असताना पार्वती आईनं अर्ध ज्ञान ऐकलं. हुंकार भरत होत्या पार्वती आई, ह ह ह, आणि ह ह करता करता ज्ञान नावाची गोष्ट हार्ड असते, ती सहसा सगळ्यांना पचते का? ज्ञान गोष्ट सगळ्यांना पचत नाही. ज्ञान ऐकत असताना पार्वती आईचे डोळे लागले. तुम्ही म्हणाल डोळे का लागले? जिथं पुण्य आहे तिथे माणसाचे डोळे लवकर लागतात. काही नर आम्हाला भेटतात, महाराज 1000 रुपयाची गोळी घेतली तरी घरी झोप लागत नाही. पण काय भाग्यवान आहे तुमचा संप्रदाय. तुमचे कीर्तन, तुमच्या कीर्तनात आलो की पडल्या पडल्या झोप लागते. असं वाटत त्यालेच गुरु करले. काही म्हणतात मी कीर्तनात गेलो की झोप लागते. कारण तुमचं पाप तुम्हाला इथे बसू देत नाही. इथं पुण्य लागतं, पाप बसू देतं का? किती पवित्र जागा आहे बरं. सांगू तुम्हाला किती पवित्र आहे, किती पवित्र आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. प्रत्येकाच्या रोमारोमामध्ये, शरीरामध्ये देव आहे. पकवाज वाजवणाऱ्यामध्ये देव आहे, कीर्तन करणाऱ्यामध्ये देव आहे, म्हणणाऱ्यामध्ये देव आहे, ऐकणाऱ्यामध्ये देव आहे. ऐका, सगळ्यांमध्ये देव आहे. तुम्ही म्हणाल किती पवित्र जागा आहे. सांगू, अरे रोगर नावाचा औषध सगळ्यात महाग आहे बाबा. एखाद्यानं पिऊन आणा, कीर्तन होईपर्यंत मरणार नाही याची गॅरंटी माझी. पण कीर्तन झालं तर माझी गॅरंटी नाही. विश्वास नसेल उद्यापासून प्रयोग करा. असा वायबार प्रयोग कोणी करायचा नाही. तर कोणी सांगितलं, मंदानेकर महाराजने सांगितलं, टाका त्याच्यावर केस, असं नाही. पण एवढी ही जागा पवित्र आहे, पाप तुमचं बसू देत नाही. पार्वती आईनं ते ज्ञान ऐकलं काका, आणि ऐकता ऐकता हुंकार भरत भरत झोप लागली. पार्वती आईनं अर्ध ज्ञान ऐकलं, पण अर्ध वाया जाऊ नये, कारण ते ज्ञान नवीन कधी बाहेर पडणार नव्हतं. म्हणून ते ज्ञान वाचवण्याकरता, ते ज्ञान ऐकण्याकरता विष्णुरूप भगवंतांनी मत्स्याच्या रूपामध्ये अवतार घेतला, सूक्ष्म रूप धारण केलं आणि माशाच्या पोटामध्ये जाऊन हुंकार भरायला सुरुवात केली. शंकरजींना जाग आली. शंकरजी म्हणायला लागले, पार्वती तर झोपलेली आहे, मग मला हुंकार कोण देत होतं? ज्ञानदृष्टीनं पाहिलं तर विष्णूजी ते ज्ञान ऐकत होते, पण ते ज्ञान विष्णूजींनाही पचलं नाही. ऐका, ते ज्ञान विष्णूजींना सुद्धा पचलं नाही. कारण ज्ञान अशी गोष्ट आहे, ज्ञान आला की अहंकार येतो. ते सहजसं सगळ्यांना पचत नाही. सगळ्यांना पचतं का ज्ञान? सगळ्यांना नाही पचत. तुम्हाला माहिती आहे का, सामान्य लोकांच्या भांडणी कमी, सामान्य लोकांच्या. पण 2 ज्ञानी जर एकत्र आले तर ते 10 मिनिटं सुद्धा एकत्र बसू शकत नाही. ज्ञान नाही पचत. का पचत नाही? ज्ञानोबराय सांगतात, नवल अहंकाराची गुठी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, सज्जनाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. काय ज्ञानोबरायांची होवी असेल? ज्ञान आलं की अहंकार येतो. सोपं नाही, ते पचत नाही. म्हणून काय केलं ऐका, तिथे विष्णूजींना ते ज्ञान पचलं नाही. मत्स्याचं पोट फाडून बाहेर पडले. मच्छिंद्रा लादले सहजा स्थिती. सहज लाभलं म्हणून ते पचलं नाही, ते बाहेर निघालं. पण ज्याचं आहे त्याला देण्याकरता विष्णूजींनी शंकरजींकडे आले. ऐका ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध शंकर रूपी गोरक्षांना परत केलं. ज्याचं आहे त्याला दिलं आणि फळाला मुक्त झाले. आता ज्याचंही त्याला दिलं. पण शंकरजींनी गोरक्ष ऐका, शंकरजींकडे ते ज्ञान आलं, पण परीक्षा घेण्याकरता पुन्हा विष्णुरूपी गोरक्ष ओढला गहिनी प्रती. गहिनीनाथांकडे ते दिलं. पण ऐका ना, गहिनीने 2 अवतार घेतले. गहिनी म्हटला माझी परीक्षा घेतली जाते, ज्याचंही त्याला दिलं पाहिजे, आपल्याकडे पचणार नाही. केलं काय? जरा मुद्दा ऐका. 2 रूप धारण केले. आता शंकरजी भेटतच नव्हते. मग गहिनीनाथांनी 2 अवतार घेतले, एक गुफेमध्ये आणि एक वाघाचं रूप घेतलं, म्हणजे आळंदीमध्ये निवृत्तीनाथांच्या रूपामध्ये. त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथ रूपी गहिनीजींना या ठिकाणी गुफेत आणून घातलं. आणि महाराज म्हणतात ते ज्ञान पुन्हा एकदा त्या शंकरजींकडे ते सपूर्त केलं. पण ऐका ना, निवृत्तीनाथांकडे आल्यानंतर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वडला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्तीदातार. निवृत्तीरायांना ते ज्ञान देण्यात आलं. पण आता निवृत्तीरायांकडे आल्यानंतर महाराज म्हणतात आता हे ज्ञान कोणाही कडे द्यायचं
नाही. म्हणून ज्ञानदेवासार का सांगितलं असेल, मला काही विषय सापडत नाही म्हणून सांगतो का? नाही, मुद्दा आहे का? भगवान शंकरजींनी या संप्रदायाची सुरुवात केली, तेच भगवान शंकरजी सुद्धा वैष्णव आहेत. वैष्णव तो मोठा. ऐका, ज्ञानोबा सुद्धा ज्यांनी या संप्रदायाचा पाया रचला ते ज्ञानोबा सुद्धा वैष्णव आहेत, ते सुद्धा मोठे आहेत. पण मला सांगायचं काय आहे का, ज्या शंकरजींनी या संप्रदायाची निर्मिती केली त्यांनी सुद्धा नामाला विशेष महत्व दिलं. म्हणजे पहिल्या भजनाची ओपनिंग सुद्धा भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. त्या शंकरजींनी सुद्धा नामाला महत्व दिलं पहिल्या भजनाची ओपनिंग. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव, त्या नामाला विशेष महत्व दिलं शंकरजींनी सुद्धा. ते नाम श्रेष्ठ आहे याच्याकरता सकल संत एकत्रित आले. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टीने अवलोकिले, सार काढिले निवडून ते हे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. सगळे संत एकांतामध्ये बसले, सगळ्यांनी त्याच्यातलं एक सार काढलं. सार 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 विठोबा नाम तुझे सार. ते भगवंताचं नाव सार आहे. सगळ्यांनी एकमतानं त्या ठिकाणी सल्ला केला. प्रत्येकाला विचारण्यात आला. ऐका, प्रत्येकाला विचारण्यात आलं, ज्ञानोबाराय तुमचं काय मत आहे देवाच्या नावावर? ज्ञानोबा म्हटलं माझं काय मत असेल, सगळ्यांची संमती असेल तर माझंही होय. नामदेवरायांना विचारलं तुमचं काय मत आहे? जगद्गुरु तुकोबरांना विचारलं तुमचं काय मत आहे? तुकोबरा म्हणतात आम्ही काय सांगावं, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक. आम्हाला काय करायचं, आम्हाला तर आमचं ते कामच आहे. सगळ्यांनी होकार दिला, सगळ्यांनी होकार दिला, माझंही होय, तुमचंही होय, सगळ्यांचं होय. पण तुकाराम महाराज हुशार होते. तुकाराम महाराज म्हटले मोघून चालणार नाही, कुठलाही व्यवहार मोघून चालत नाही. चालतो का कुठला व्यवहार मोघून चालतो? चालतो नाही. चालतो का मोघून? अजिबात नाही. आता लग्न जमवताना सुद्धा लोक स्टॅम्पवर लिहून घेतात. स्टॅम्पवर लिहून घेतात आता लोक. आता मोघूम चालत नाही. मोघूम काहीच चालत नाही. आणि मोघूम नसावाच माझं तरी मत आहे. सो बका आपल्यात म्हण होती की नाही, बोला ना सो बका. एक लिहिलेलं कधी चांगलं. महाराज आमच्या गावाच्या कीर्तनाची तारीख घेतली का? आई म्हटलं घेतली नका करू, डायरीत लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला आठवण पडायला नको. लिहिलेलं कधीही चांगलं. साधू संतांनी ते लिहून घेतलं. कसं लिहून घेतलं आहे का? जगद्गुरु तुकोबरायांनी सगळ्या संतांचा शिक्का मारून घेतला. काय मारून घेतला? शिक्का मारून घेतला सगळ्यांकडनं. तुकाराम महाराज तुमचं मत, मारा शिक्का. नामदेवराय तुमचं मत, मारा शिक्का. ज्ञानोबराय तुमचं नामाबद्दल मत काय? मारा शिक्का. सगळ्यांचा शिक्का मारला गेला. आता ऐका,
तुम्ही म्हणाल शिक्क्याला इतकं महत्व काय आहे? साध्या पत्राला महत्व नाही तेवढं महत्व शिक्क्याला असतं. पत्राला महत्व आहे का? पत्राला नाही. पत्र कोण मानी वंदितील शिक्का, गौरवा सेवका याची मुळे, म्हणून सेवकाचा गौरव होतो. मला एक सांगा, तुमचा जिल्हा कोणता पडतो? कोणता जिल्हा? तुम्ही नाशिक जिल्ह्यात आहेत का? वा वा, बागायतदार जिल्हा आहे तुमचा, चांगला आहे. नाशिक जिल्ह्यात आहेत ना? वा वा. तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये पळतात. नाशिक जिल्ह्याचा कलेक्टर कोण आहे? इथलं कोणले माहिती आहे महाराज? कलेक्टर पाका आम्ही रोज भेटायला जाई रे नूत. कोण आहे कलेक्टर काका? कोण आहे? कोण आहे तुमच्याकडे? नाही माहीत? नाही माहीत? नाही, जाऊ द्या, मलाही काही माहीत नाही. नाशिक जिल्ह्याचा कलेक्टर निकम साहेब आहे का? निकम साहेब, काय हरकत नाही. असं समजा आहेत बा, असं कलेक्टर आहेत. आपण मोगूमच धरू ना. ते काय लेखी थोडी करायची, काही केस टाकायची का मला कोणावर? तुमचं चुकीचं उत्तर आहे. काही तुम्ही MPSC ला बसलेत का? प्रश्न चुकला तर बुवा काही नापास होण्याची काही शक्यता नाही. चला निकम साहेब. पण समजा त्या निकम साहेबांना एक कॅशिट पाहिली, ते आपल्या पंचायत होईल म्हणून कोणीतरी कलेक्टर आहे. कलेक्टर ऑफिसला असं कधी आढळलं का भाऊ? कलेक्टर ऑफिसला असं कधी आढळलं का की कलेक्टरने शिपायाला रामराम केल्या भाऊ? तो त्याला शिपाई चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी, तो कलेक्टर असं म्हणेल का, या हो रामभाऊ तुम्ही मला रोज चहा आणतात, आज तुम्ही माझ्या खुर्चीवर बसा, मी चहा आणतो, असं म्हणेल का तो? म्हणेल का तो? नाही म्हणणार. पण तोच शिपाई जर पंतप्रधानांच्या कार्यालयातून दिल्लीहून शिक्का घेऊन जर आला आणि जर कलेक्टरला माहीत पडलं, वो जो शिपाई आए हैं वो पंतप्रधान कार्यालय से आए हुए दिल्ली से, असं जर त्याला माहीत पडलं, मग तो काय करेल? सगळ्यांना बाजूला करेल. सरका बाजूला, या 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 या. तो सेवक जरी असला पण त्याच्याकडे काय आहे? पंतप्रधानाचा शिक्का आहे. ही सगळी फाईल घेऊन जगद्गुरु तुकोबाराय ती फाईल घेऊन आले. एकंदरीत शिक्का पाठविला इह लोका, हे आलो म्हणे तुका मी नामाचा धार, आलो म्हणे तुका मी नामाचा. तो सगळा शिक्का घेऊन इह लोकामध्ये तुकाराम महाराज आले. तुकोबाराय म्हणतात, आलो म्हणे तुका मी नामाचा धार, मी हा शिक्का घेऊन आलो. सगळ्यांची संमती होती. जगद्गुरु तुकाराम महाराज ते नामाबद्दल निष्ठा व्यक्त करतात. तो नामाचा शिक्का घेऊन या इह लोकामध्ये आले. आम्ही सार काढलं, ते फक्त आणि फक्त भगवंताचं नाम आहे, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय नामाविषयीची निष्ठा व्यक्त करतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये, तिसऱ्या चरणामध्ये, नाम विठोबाचे घेईन मेवाचे, नाम विठोबाचे घेईन मेवाचे. मी स्वतः नामाचा धारक आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही नामाबद्दल निष्ठा प्रेम व्यक्त करतात. नाम विठोबाचे घेईन मी वाचे. त्या भगवंताचं नाव जगामध्ये श्रेष्ठ आहे आणि सगळ्या कल्पाच्या अंती ते पुरून उरणार आहे, म्हणून बीज कल्पांतीचे म्हणे नामाबद्दल निष्ठा व्यक्त करतात. का प्रेम व्यक्त करतात जगद्गुरु तुकोबाराय नामाबद्दल? संसारिक लोकांबद्दल प्रेम व्यक्त करायला चालणार नाही का? त्याचं कारण आहे, प्रपंचातल्या लोकांकडून किती प्रेमाची अपेक्षा करा काका, ते प्रेम खंडितच होईल. पण देवाजवळ प्रेम करा, तो देव तुम्हाला मला तारल्याशिवाय राहणार नाही. हल्ली इतका परमार्थ वाढला सांगू नये, पण आस्था चॅनलवरती प्रदीप मिश्रांच्या शिवकथा तुम्ही ऐकतात. कदाचित इकडच्या बायांना माहिती आहे का नाही, पण आमच्याकडे फार चालू आहे. प्रदीप मिश्रा दुपारी 2 ते 5 या दरम्यान शिवपुराण कथा सांगतात. प्रदीप मिश्रांनी जेही सांगितलं सगळ्या महिला पुरुष ते करतायत. काही घरातून 6-6 वाजता पाण्याचा लोटा घेऊन महादेवजींना अभिषेक केला जातो. लोक घाबरायला लागले, देव करायला लागले. फार फार निष्ठा आहे का नाही? फार प्रेम आहे. देवावर प्रेम केलं तर देव तुम्हाला मला तारल्याशिवाय राहणार नाही. संसारिक लोकांजवळ काय प्रेम करायचं, हे प्रेम एक दिवस जाणार आहे. कसं जाणार मी नाही सांगत, ज्ञानोबरांनी तर यादीच सांगितली. यादी
बाल्य अवस्थेमध्ये मुलगा फक्त आई आणि मुलावर प्रेम करतो. पहिली हे बालदशे, पहिली जी बाळदशा असते त्याच्यामध्ये मुलगा काय करतो, आई आई करतो, मम्मी मम्मी मम्मी. आणि जर बापले टाईम होई त्याला समायाले, म्हणजे त्याला बडा गावना लोड राहस का नाही बिचाराले, पण त्याला जर टाइमच असेल तर मग तो बाबा बाबा करतो. आई बाची पिसे, तो आई किंवा जास्तीत जास्त बाबा करतो. पण तोच मुलगा मोठा झाला, त्याला हळद लागली, तोच मुलगा मोठा झाला त्याला हळद लागली की तो आई बाबा सोडतो आणि बाई बाई करतो. हा नियम आहे, याच्यात काही नवल करण्यासारखं काही नाही, तो करतो. म्हणजे प्रेम टिकलं का, नाही टिकलं. अजून पुढे आहे का, ज्या पत्नीवर तो भारी भरतो, ज्या पत्नीवर तो आपलं समजतो की बस मला आता साथ देणारी बाई सापडलेली आहे, मला कोणाची गरज नाही, माय नको बाप नको सगळे नको साई नको, आता मला बाई मिळालेली आहे. पण ऐका, त्याच बाईच्या पोटी त्याला जर एक पोरगा झाला तर त्या बाईचं प्रेम, अर्ध प्रेम त्या मुलावर जातं का नाही, पतीवरचं प्रेम कमी होतं. आणि अजून पुढचं बोलतो, ऐकणारे जाणकार आहेत, बाबा एवढं सोपं नाही संसार. म्हणजे त्याच मुलगा, तिच्या पोटी झालेला मुलगा मोठा होऊ द्या आणि त्याच्या पोटी पोरं होऊ द्या, या बाईला नातू होऊ द्या, तिचं सगळं प्रेम मुलगा सुनबाई आणि नातूवर जातं. मग म्हाताराण्या भाकरी आणि कुत्रान भाकरी खायामा सगळेच. आणि खरं आहे ती, ही आयराणीतली म्हण आहे भाऊ, सोपं नाही. 50 एकर जमीन होती, घन म्हातारा श्रीमंत होता, पण मरणा कोठे, खयामा. त्या पोरेसले लाज वाटे, त्या दिन्ना मरेल दल्ला, संध्याकाळी लागून जागी ठेवा आणि रात्रीला येणार, त्या रात्री आणला का, प्रेम. किती प्रेम केलं या संसारिक लोकांकडून, आई त्या प्रेमाची पूर्तता होऊ शकत नाही. म्हणून माझे तुकाराम महाराज म्हणतात, नाम विठोबाचे घेईन मी वाचे. त्या देवाचं नाव आम्ही घेतो, नामाबद्दल निष्ठा व्यक्त करतात त्या देवाचं, कारण तो देव आम्हाला अखंडित प्रेम देईल. म्हणून त्या देवाला, त्या विठ्ठलाचं नाव घे, नाम विठोबाचे घेईन. महाराज नाव घेताना काही काळवेळ आहे का, काळवेळ आहे का, हे नाम घेताना तुकोबारांना प्रश्न केला आहे का, काही काळवेळ आहे का. तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराजांनी आधी करून सकल संतांनी सांगितलं, काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. याला काळ लागत नाही, याला वेळ लागत नाही, याला काही ठराविक जागा लागते का, असं नाही. तुम्ही जिथे असाल तिथे भगवंताचं नाव घेऊ शकतो. कामात काम तुम्ही म्हणा राम राम. ऐका ना आई, कधी तुम्ही नामस्मरण करू शकतात, दडिता कांडिता जेविता भांडता, सगळ्यांना पुरावा दिलेला आहे. तुम्ही देवाचं नाव घेऊ शकतात. अंघोळ झाली नाही मग देवाचं नाव घेऊ नये का, तरी तुम्हाला पुरावा आहे. अंघोळ जरी झाली नसेल तरी तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता. याच्या पुढचं बोलतो चालतो सांगू, आमची एखादी माता जर रजस्वला अवस्थेमध्ये असेल तरी ती देवाचं नाव घेऊ शकते. हरि बोला हरि बोला, बोला बोला हरि बोला, हरि बोला हरि बोला, बोला बोला हरि बोला, नाही तरी हरी बोला हरी बोला, याला काही नियम नाही. नाम संकीर्तन साधन पैसोपे जडतील पापे जन्मांतरेचे, ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत. बाबा न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काही लागत नाही, तुम्ही जिथे असाल तिथे भगवंताचं नाम घेऊ शकतात. काळ नाही, वेळ नाही, काही याला लागत नाही. कुठल्याही अवस्थेमध्ये असाल तरी भगवंताचं नाव घेऊ शकता. बरं अजून ऐका, देवाचं नाव घेण्याकरता देवाला स्वरबद्धच लोक चालतात असाही काही नियम नाही. देव बेस्वरही ऐकतो, फक्त त्याचं नाव घ्या. एखाद्याला वाटत असेल मला स्वर नाही बुवा,
मग मी काय देवाचं नाव घ्यावं असा नियम नाही. बेस्वर जरी असला पण जर तो देवाचं नाव घेत असेल त्याला सुद्धा मुभा आहे. त्याचं नाव इतकं श्रेष्ठ की त्याचं नाव घेण्याकरता काही लागत नाही. जरा ऐका किती त्या देवाचं नाव श्रेष्ठ आहे सांगू. 1 महिना वाराणसी, 1 दिवस गोदावरी, फक्त 1 पाऊल पंढरपुराच्या नावानं टाकला तरी तुम्हाला 1 महिना वाराणसी चालण्याचं पुण्य, 1 दिवस गोदावरी चालण्याचं पुण्य प्राप्त होतं. ऐसा ठसा नामाचा. फक्त त्याच्या नावाने 1 पाऊल टाकला पाहिजे. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले असं प्रमाणिकांनी यज्ञ करतात. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडे. काय प्रमाण असेल नाथबाबांचं. कोटी यज्ञ घालाव पण एकदा भगवंताचं नाव घेतलं तरी ते पुण्य तुम्हाला लाभतं. एवढ्या नामामध्ये ताकद आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नाम विठोबाचे घेईन मी त्या भगवंताचं नाव घेईल. आणि ऐका सारातलं सार देवाचं नाव असल्यामुळे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. कल्पांतीचे. आता व्यवस्थित ऐका काका. झोप लागते का तुम्हाला? झोप लागते का? बरं मी जे बोलतो ते कळतंय का तुम्हाला? मी कीर्तन करायचो ते होकार द्यायचे, मी कीर्तन करायचो ते होकार द्यायचे. मला असं वाटलं की माझं कीर्तन बाबांना कळतं किंवा बाबांचा अभ्यास जास्त असला पाहिजे म्हणून नेमन आहे. कीर्तन आटोपलं. मी लोकांना म्हटलं काय अभ्यास असेल बाबांचा, काय कीर्तन. त्यांनी लक्ष देऊन ऐकलं. लोक म्हणे हट ते असले ऐकू येत नाही. हा काही वेळेस अशी गडबड होते. म्हणजे तुम्हाला कळतंय ना माझं मी जे बोलतोय ते थोडं जड जाईल, हार्ड जाईल, पण आपण कधीतरी विषयाने बोललं पाहिजे. लोकांची एकच अपेक्षा आहे आता महाराज आईचं कीर्तन होऊ द्या. हात दका होत्या ना. हो महाराज आईचं कीर्तन होऊ द्या. 2-4 साड्या लय नाची तर काढच मी तुला. अरे लाजा सोडल्या संप्रदायाच्या काय. आता असं नाही. मी त्या पात्रतेचा नाही. मला फार माझ्या गुरूंचं मला किंवा साधू संतांचा शोध काही नाही. एवढं सोपं आहे का ते? तुम्हाला माहिती आहे का काही वेळेस भाषा समजत नाही याचा एक प्रॉब्लेम असतो. भाषा. मी एप्रिल महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कीर्तन केलं. रायगड आगरी कोळी समाज आहे तिकडे. ते कोळी समाजातले लोक काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? आल्या गेल्या केल्या असं म्हणतात. मी गाडीतून उतरलो 8:30 वाजता. सकाळी नाशिकचं कीर्तन केलं आणि रात्री तिथं पोचल्यानंतर 8:30 वाजता उतरलो. माझा मित्र थोडा झोप लागत होती. ड्रायव्हर उचक्या माणूस, त्याला काही संप्रदायाची आवड नाही. तसा खाली उतरला. त्याने दरवाजा उघडला. मी खाली उतरलो. धोतर शर्ट वगैरे. 8:30 वाजले होते. कीर्तन सुरू होणार होतं. त्याच्यातले 5-25 कार्यकर्ते माझ्याजवळ गोळा झाले आणि ते कार्यकर्ते मला म्हणायला लागले महाराज बरं झाल्या तुम्ही वेळेवर आल्या. मी माझं धोतराकडे पाहिलं होतं. साडी त्यांनी नेसाई घ्या. भाषेचा फरक असतो बाकी काय आहे. भाषा आपली फार गोड आहे पण आपल्याकडे कसं आहे ताई आल्या आत्या आल्या आपण असं म्हणतो का नाना आल्या असं नाही म्हणत. भाषा असते त्याची. पण तुम्हाला कळते ना माझी भाषा कळते ना. आपला विषय कुठं चालला होता? बीज कल्पांतीचे तुका म्हणे. आता ऐका कल्प काय असतं? मापन मोजण्याचं. काल मापन मोजण्याचं एखादं साधन आपण बघू. सांगता येणार नाही आपल्याला काळ मोजण्याचं मापन. पण घड्याळ पाहिली का? घड्याळ पाहिली का नाही? घड्याळामध्ये सर्वात कमी वेळ मोजण्याचं मापन म्हणजे सेकंद काटा असतो. सगळ्यात कमी वेळ मोजतो सेकंद. किती काटे असतात बरं घड्याळामध्ये भाऊसाहेब? किती? 3 काटे असतात. कोणते बाबा? कोणते? सेकंद काटा, तास काटा, मिनिट काटा. मग इथलं सांगाल जर इथला टाइम लागी राही ना तुम्ही घडायला घेल नाही का? पण 4 लोकांमध्ये माणूस बोलताना बघतो थोडंसं तास, सेकंद, मिनिट आणि तास. किती झाले काटे? 3 काटे झाले. नाना व्यवस्थित ऐकायचं. सेकंद, तास, सेकंद, मिनिट, तास. कोठे होणं तास? 1 तास. अमनेर तालुका. बरोबर. हा ते का? नाही ते नाही. सेकंद. 60 सेकंद म्हणजे 1. किती? तो काटा 60 वेळा फिरला की संकेत देतो 1 मिनिट झाले. 60 मिनिट
मिनिट काटा फिरला की तो संकेत देतो 1 तास झाला. आणि तास काटा किती वेळा फिरला तर दिवस होतो? किती? काही सांगता येणार. 12 तास मग तो अर्धा दिन आहे का? 24 तास म्हणजे पूर्ण दिवस होतो असं सांगतात. बरं जाऊ दे, आपला काय तो विषय नाही. कालमापन मोजण्याचा आपण पाहू. ऐका, 60 सेकंद 1 मिनिट, 60 मिनिटं 1 तास, 12 तास म्हणजे 1 दिवस किंवा 1 प्रहर, 24 तास म्हणजे 1 दिवस होतो. आता ऐका, किती दिवस म्हणजे 1 आठवडा? किती दिवस? 7 दिवस ना, सोपं आहे की नाही? सोमवार ते, बोला ना, सोमवार ते रविवार 1 आठवडा होतो. 2 आठवडे एकत्रित आले की 1 पंधरवाडा होतो. आणि 2 पंधरवाडे एकत्र झाले की 1 महिना येतो. 2 महिने झाले की 1 ऋतू. असे 3 ऋतू एकत्र 6 महिन्यात येतात. ऐका, ते 6 महिने आले की 1 आयन होतं. दुसरे 6 महिने आले की दुसरं आयन होतं. 2 आयन एकत्र आले की 1 वर्ष होतं. किती वर्ष होतं? 1 वर्ष. दक्ष आयन आणि उत्तर आयन पाहिलंय ना कॅलेंडरमध्ये? पाहिलंय ना? मग 2 आयन एकत्रित आले की 1 वर्ष होतो. असे 12 वर्ष झाले की 1, बरोबर बोलणार, 1 तप. असे 25 वर्ष झाले. रौप्य बरोबर आहे. असे 50 वर्ष झाले की सुवर्ण. असे 75 वर्ष झाले की अमृत. आणि असे 100 वर्ष झाले की शताब्दी. किती वर्ष? 100 वर्ष झाले की शताब्दी होते. आता ऐका काका, असे 4,32,000 वर्ष झाले की 1 युग होत. मी काही मास्तर नाही शिकाळाली हा, पण 4,32,000 वर्ष झाले की 1 युग होत. आणि आता ऐका, युग किती आहेत? किती? 4,32,000 गुणिले 4 करा, जे उत्तर येईल ते होतं 1 कल्प. 4,32,000 गुणिले 4 गुणाकार करा, घरी जाऊन उत्तर काढा. इथे डोकं खाजवत बसू नका. 4,32,000 गुणिले 4 जे उत्तर येईल त्याला 1 कल्प म्हणतात. आणि तुकोबराय म्हणतात, असे कितीतरी कल्पाच्या अंती उरत ते भगवंताचं नाव, म्हणून बीज कल्पांतीचे तुका नाम विठोबाचे घेईन निवा, नाम विठोबाचे घेईन नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. बस, आम्हाला ते सगळ्याच्या अंती उरणारं नाव आहे, म्हणून माझी त्या नामावर श्रेष्ठ आहे. आणि या नामाला पुष्टी देणारं व्रत आम्ही आमच्या जीवनामध्ये अंगीकारू आणि त्या भगवंताचं नाव दिवस रात्र घेऊ. अभंगाचं 2रं चरण. करीन उपवास